ऍक्टिव्ह होऊन त्या ठिकाणी पांढऱ्या मुळीचं खालच्या काम चालू होईल। याच्यासाठी आपल्याला पांढऱ्या मुळीवरती खालच्या लक्ष देणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपण फॉस्फरिक ऍसिड असेल, ह्युमिक ऍसिड असेल यासारख्या गोष्टी किंवा एखादं मायक्रोरायझा, ज्याला रायझामिका निर्मल या कंपनीचं भेटतं, ते देखील 100 ग्राम 1 एकर क्षेत्रासाठी आपण ड्रिपद्वारे दिलं तर हरकत नाही, जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला अनेक गोष्टी अपटेक करून घेण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर या दरम्यान आपण एखादं फुलविक ऍसिड हे 500 ग्राम 1 एकर क्षेत्रासाठी खालून ड्रिपने सोडलं तर आपल्याला त्याचा देखील फायदा होऊ शकतो। या काही गोष्टी आहेत ह्या पांढऱ्या मुळीसाठी करा। आता या ज्यांच्या बागेत सुटलेले आहेत ओलांड्याला, तर त्याचा साईड इफेक्ट काय पुढे होणार आहे का, तर बिलकुल घाबरायची गरज नाही। आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, ज्या मागच्या 5-10 वर्षामध्ये आम्ही पाहिलेलं आहे, पांढऱ्या मुळी भरपूर गच्च सुटलेल्या द्राक्ष बागेला देखील द्राक्ष घड लागलेले आहेत, चांगलं उत्पन्न त्यांनी काढलेलं आहे। यामध्ये काही धोका काही जणांना झालेला नाही, परंतु आपण खालची मुळी